नमस्कार, मी इम्रान सर. SCA फॅमिली या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये पेज नंबर 85 वरचा क्वेश्चन नंबर 4 आपण कव्हर करत आहे. यापूर्वी आपण जर्नल एंट्रीवरती 3 व्हिडिओ अपलोड केले आहे. आशा करतो का तुम्ही ते तिन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितले असेल. आजचा हा व्हिडिओ नंबर 4 आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट असेल का व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ओके. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ बघताय याला तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा. तर चला वेळ वाया न घालता चालू करूया. पहिलं ट्रान्झॅक्शन आहे मे 1st चं. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000, बँक ₹1,00,000 अँड गुड्स वर्थ ₹50,000. तर सगळ्यात अगोदर आपण ट्रान्झॅक्शनला व्यवस्थित समजून घेऊ. जो व्यक्ती बिझनेस स्टार्ट करतोय तो बिझनेस मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऍसेट्स टाकत आहे, ज्यामध्ये कॅश बॅलन्स आहे, बँक बॅलन्स आहे आणि काही गुड्स आहे. त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला इथे देऊन ठेवलेल्या आहेत. तर आपण बिझनेसच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर या सगळ्याच्या सगळ्या ऍसेट्स बिझनेस मध्ये येत आहे. यांचं आपण क्लासिफिकेशन करून घेऊ. क्लासिफिकेशन जर केलं तर पहिला आस्पेक्ट बनेल कॅश, बँक, गुड्स कम्स इन द बिझनेस. हा असेल पहिला आस्पेक्ट. देन सेकंड आस्पेक्ट असेल प्रोप्रायटर इज द गिव्हर. या असेल याचे 2 आस्पेक्ट. यावरून आपण वेगवेगळे अकाउंट बनवणार. तर बघा, पहिल्या जो आस्पेक्ट आहे त्यामध्ये 3 प्रकारचे ऍसेट आहे. नंबर 1 कॅश आहे, नंबर 2 गुड्स आहे, नंबर 3 बँक बॅलन्स आहे. या 3 ऍसेट्स आपल्याला यांचं 3 अकाउंट बनवावे लागेल. ज्या ऍसेट्स आहे त्यांचं त्या नावाने अकाउंट बनणार आहे. राईट. म्हणून पहिला अकाउंट बनेल कॅश अकाउंट, त्यानंतर दुसरा अकाउंट बनेल बँक अकाउंट, त्यानंतर तिसरा अकाउंट बनेल गुड्स अकाउंट. राईट. गुड्सला तुम्ही स्टॉक सुद्धा म्हणू शकता. हे झाले आपले डेबिट साइडचे अकाउंट. त्यानंतर क्रेडिटला काय असेल, प्रोप्रायटरचं जे अकाउंट असतं त्याला आपण कॅपिटल अकाउंट म्हणतो. म्हणून क्रेडिट साइडला आपण कॅपिटल अकाउंट शो करणार. आता जर्नल एंट्रीमध्ये प्रॉपर हे आपण अकाउंट फिट करणार आहे. तर व्यवस्थित लक्ष द्या बाळांनो. बघा, सगळ्यात अगोदर मी डेट्स लिहिणार. डेट काय आहे 2019 मे 1st. राईट. बघा, सगळ्यात अगोदर आपल्याकडे काय येत आहे, कॅश अकाउंट डेबिटला. देन आपल्या बँकेत पण बॅलन्स आहे म्हणून लिहिणार बँक अकाउंट अल्सो डेबिटला. देन काही गुड्स आहे, गुड्स म्हणा किंवा तुम्ही त्याला स्टॉक अकाउंट सुद्धा म्हणू शकता. गुड्स अकाउंट अल्सो डेबिटला. या 3 ऍसेट बिझनेस मध्ये येत आहे म्हणून आपण डेबिटला घेतल्या. देन 2, आता जो देणारा व्यक्ती आहे त्याचं आपण नाव बनवतो इथे कॅपिटल अकाउंट म्हणून म्हणणार कॅपिटल अकाउंट. राईट. देन सिम्पली आपण आता ज्या ऍसेटची व्हॅल्यू जितकी दिलेली आहे एंट्रीमध्ये, ट्रान्झॅक्शन मध्ये, ती एंट्रीमध्ये फिट करणार. लाईक कॅश आहे बघा 50,000 म्हणून डेबिट साइडला लिहित आहे 50,000. बँक बॅलन्स आहे 1,00,000 म्हणून घेता येते 1,00,000. अँड शेवटी गुड्स आहे 50,000 म्हणून लिहिले मिळते 50,000. देन क्रेडिटला टोटल ऍसेट्स किती आल्या बिझनेसमध्ये, तर यांची टोटल करू 2,00,000 टोटल आपल्याला मिळेल. राईट. म्हणून क्रेडिट साइडला आपण डायरेक्ट 2,00,000 घेत आहे. राईट. या असेल हिची जर्नल एंट्री. देन आपण इथे आता नरेशन मेन्शन करणार. बट जागेची अडचण असल्यामुळे मी नरेशन स्क्रीनवरती ठेवत आहे. तुम्ही ते व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. नरेशन काय असेल तर स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, बँक अँड गुड्स असं आपण याचं नरेशन लिहिणार आहे. आणि विसरायचं नाहीये का सुरुवातीला बिंग हा वर्ड तुम्हाला युज करायचा आहे आणि नरेशन नेहमी ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे. राईट. या असेल पहिल्या एंट्री, जी आपली ट्रान्झॅक्शन आपल्याला गिवन आहे त्याची ही प्रॉपर एंट्री होईल. ओके. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघू. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 5 मे चं. परचेस गुड्स फ्रॉम मोहन ऑन क्रेडिट ₹80,000 ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. 10% काय आहे त्यावरती ट्रेड डिस्काउंट दिलेला आहे. तर ट्रेड डिस्काउंटच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची आहे का जर्नल एंट्रीमध्ये ट्रेड डिस्काउंट कधीही शो केल्या जात नाही. त्याची व्हॅल्यू जी असेल ती आपण लेस करून घेणार. बट एंट्रीमध्ये आपण ट्रेड डिस्काउंट कुठेही मेन्शन करणार नाही. ओके. सगळ्यात अगोदर बघा, टोटल परचेस कितीच आहे 80,000चं. 80,000 वरती जर मी इथे कॅल्क्युलेशन दाखवतो बघा, 80,000 वरती जर आपण 10% व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली या पद्धतीने तर 0 कॅन्सल होऊन जाईल. 800 into 10 इज इक्वल टू 8,000 मिळेल. या असेल 10%. सिंपल स्टाईल काय असेल, कॅल्क्युलेशन जर तुम्हाला करायचं असेल तर 80,000 व्हॅल्यू आहे, यावरती 10% काढायचं म्हणजे शेवटचा हा डिजिट कट केला
राहिलेली व्हॅल्यू 10% असेल. या दोन्ही मेथड पैकी तुम्ही कोणतीही यूज करू शकता कॅल्क्युलेशन साठी. तुम्हाला ही मेथड जास्त युजफुल आहे बिकॉज तुमचा टाइमही वाचेल आणि तुम्हाला सोल्युशनही करता येईल. तर 8000 आपलं काय येत आहे ट्रेड डिस्काउंट, राईट. आता आपल्याला 8000 व्हॅल्यू टोटल परचेस म्हणून लेस तर करायची आहे, बट एंट्री मध्ये तिला शो करायचं नाही. तर बघा, सगळ्यात अगोदर परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे, याचं क्लासिफिकेशन करून घेऊ. क्लासिफिकेशन केलं तर पहिला आस्पेक्ट येतो परचेस इज अन एक्सपेंडिचर. देन सेकंड आस्पेक्ट येतो बघा क्रेडिटवर परचेस केला आहे, कॅश जात नाही, म्हणून आपण ज्या व्यक्तीला कॅश देणार आहे त्याचं नाव सेकंड आस्पेक्टला आपण धरत असतो, राईट. सेकंड आस्पेक्ट का म्हणेल मोहन इज द गिव्हर. या असेल याचे दोन आस्पेक्ट. त्यावरून दोन अकाउंट बनवणार. पहिला अकाउंट म्हणेल परचेस अकाउंट अँड सेकंड अकाउंट म्हणेल मोहन अकाउंट. पहिला अकाउंट कोणत्या साईडचा असणार आहे डेबिटचं. ओके. तर बघा डेट घेऊ 5 मे. परचेस अकाउंट डेबिट टू मोहन अकाउंट. ही झाली याची एंट्री. आता बघा परचेस मध्ये व्हॅल्यू तर आपल्याला 80,000 ची दाखवलेली आहे, बट मी ते फक्त 72,000 रेकॉर्ड करणार बिकॉज 8,000 जो ट्रेड डिस्काउंट आहे त्याचे आपण लेस करून टाकले. आलं लक्षात तुमच्या. व्हॅल्यू लेस केली बट एंट्री मध्ये कुठेही ट्रेड डिस्काउंट आपण मेन्शन केलं नाही. येत आहे लक्षात तुमच्या. देन याचं नरेशन काय येईल तर बिंग परचेस गुड्स ऑन 10% ट्रेड डिस्काउंट असं याचं तुम्ही नरेशन लिहू शकता. ओके. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा 9 मे च सोल्ड गुड्स टू उर्मिला ₹30,000 ऍट 5% ट्रेड डिस्काउंट. सेम ट्रान्झॅक्शन आहे, ट्रेड डिस्काउंटचं ट्रान्झॅक्शन आपल्याला पुन्हा एकदा रिपीट होत आहे, बट इथे बघा इथे परचेस केलेलं आहे अँड आता आपण काय करताय सोल्ड. तर सगळ्यात पहिले आपण याचं क्लासिफिकेशन बघून घेऊ. क्लासिफिकेशन केलं तर आपल्याला बघा सोल्ड केल्यानंतर कॅश मिळत आहे का ते बघावं लागेल. आपण उर्मिलाला विकतोय याचा अर्थ अजून तरी आपल्याला कॅश मिळत नाहीये, म्हणजे इमिडिएटली पेमेंट होणार नाही, रिसिव्ड होणार नाही, बट नंतर कधीतरी भविष्यात त्याचं पेमेंट आपल्याला मिळेल. आस्पेक्ट काय बनेल तर पहिला ज्या व्यक्तीकडून पैसे मिळणार आहे त्याचं नाव लिहा, म्हणजे कोण उर्मिला इज द गिव्हर. हे असेल पहिला आस्पेक्ट. देन सेकंड आस्पेक्ट काय असेल सेल्स इज अन इन्कम. हे झाले याचे दोन आस्पेक्ट. त्यावरून अकाउंट कोणते बनवणार पहिला अकाउंट बनेल उर्मिला अकाउंट अँड सेकंड अकाउंट बनेल सेल्स अकाउंट, राईट. हे झाले 2 आस्पेक्ट. त्यावरून आस्पेक्ट वरून 2 अकाउंट सुद्धा आपण फाइंड आउट केले. आता त्यांना फक्त एंट्री मध्ये प्रॉपर फिट करायचं आहे. तर बघा एंट्री मध्ये कसं फिट करणार. सगळ्यात अगोदर डेट लिहिणार. डेट आहे 9 मे. डेबिटला काय येणार उर्मिला अकाउंट डेबिटेड टू काय लिहिणार सेल्स अकाउंट. व्हॅल्यू शो करतायस हे लक्षात घ्यायचं आहे का डिस्काउंट आपण यातून लेस करून घेणार. 30,000 वरती 5% किती येणार आहे 30,000 मधून जर 5% लेस केली व्हॅल्यू तर 1,500 येणार. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आपल्याला उर्मिलाकडून आता किती रुपये मिळणार आहे 28,500, राईट. कॅल्क्युलेशन तुम्ही व्यवस्थित करून बघा बाळांनो. 5% 1,500च येईल. म्हणजे आपण इथे व्हॅल्यू किती शो करणार 28,500. ऑल्सो क्रेडिटला सुद्धा 28,500. देन नरेशन शो करा. नरेशन काय असेल तर सोल्ड गुड्स टू उर्मिला ऍट 5% ट्रेड डिस्काउंट. हे असेल याचं प्रॉपर नरेशन. लक्षात ठेवा बिंग हा शब्द तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय सुरुवातीला वापरायचा आहे. मी जरी बोलता वेळेस यूज करत नसेल बट तुम्हाला मात्र हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 12 मे च पेड टू देना बँक ₹40,000. बँकेला पेड करतोय म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो का बँकेत डिपॉझिट करतोय, राईट. म्हणजे हे डिपॉझिटची ट्रान्झॅक्शन आपल्या समोर त्यांनी दिलेलं आहे. डिपॉझिटचं ट्रान्झॅक्शन खूप सिंपल असतं. बँकेचं नाव दिलेलं आहे म्हणून बँक आपण डेबिटला घेणार आणि आपल्याकडून कॅश जात आहे म्हणून बँक आपण कॅश आपण क्रेडिटला घेणार. बट तरी सुद्धा क्लासिफिकेशनच्या थ्रू आपण जर विचार केला तर बघा अकाउंट कसे बनेल. क्लासिफिकेशन जर केलं तर पहिला आस्पेक्ट येईल देना बँक कम्स इन अँड सेकंड आस्पेक्ट येईल कॅश गोज आउट, राईट. हे असेल 2 आस्पेक्ट. त्यावरून अकाउंट बनवणार. पहिला अकाउंट बनणार आहे देना बँक अकाउंट अँड सेकंड अकाउंट बनणार आहे कॅश अकाउंट, राईट. हे 2 अकाउंट बनणार. आता एंट्री मध्ये बघा कसं फिट होईल. सगळ्यात अगोदर आपण डेट शो करणार 12 मे. देना बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ही झाली एंट्री.
व्हॅल्यू किती पेड करतो आपण बँकेला 40,000 राईट. देन याचं नरेशन लिहायचं आहे. तर नरेशन काय येईल, आपण सिंपल नरेशन लिहिणार आहे बिंग कॅश डिपॉझिटेड इनटू देना बँक, हे असेल याचं नरेशन. ओके. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा 15 मे चं गुड्स वर्थ ₹5,000 डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. काय होत असतं बघा, बिझनेस मध्ये मार्केटिंग करण्यासाठी किंवा ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी वेगवेगळे फंड यूज केले जातात. त्यामधलाच हा एक फंड आहे. काय फंड आहे तर बघा, आपलं जे प्रोडक्ट आहे ते कस्टमरला माहिती व्हावा त्यासाठी आपण काय करतो तर कस्टमरला यूज करण्यासाठी फ्री प्रोडक्ट देऊन टाकतो राईट. आणि हा एक फ्री प्रोडक्ट देण्यामागचा पर्पज काय असतो तर त्यामागं ऍडव्हर्टाइजमेंट झाली पाहिजे, प्रोडक्टचं ऍडव्हर्टाइजमेंट होऊन कस्टमरला ते प्रोडक्ट कळालं पाहिजे. म्हणून काही वेळेस कंपनी काय करते, फॉर द ऍडव्हर्टाइजमेंट पर्पज साठी लोकांना कस्टमरला प्रोडक्ट यूज करण्यासाठी फ्री देऊन टाकते. जरी फ्री प्रोडक्ट देते बट कंपनीसाठी व्यवसायासाठी तो एक एक्सपेंडिचर असतो. ओके, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ही झाली याच्या मागची थिअरी. आता आपण जर क्लासिफिकेशन थ्रू जर याची जर्नल एंट्री करायचं ठरवलं तर बघा, गुड्स डिस्ट्रीब्यूट करतोय ऍज पर फ्री सॅम्पल, तर तो आपला एक एक्सपेंडिचर असेल. काय असेल एक्सपेंडिचर, त्याला आपण म्हणणार ऍडव्हर्टाइजमेंट. म्हणून बघा पहिला आस्पेक्ट बनेल ऍडव्हर्टाइजमेंट इज अन एक्सपेंडिचर राईट. आणि सेकंड आस्पेक्ट काय बनेल तर गुड्स आपण डिस्ट्रीब्यूट करतोय ऍज पर फ्री सॅम्पल, म्हणून म्हणणार गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. हा असेल याचा सेकंड आस्पेक्ट. त्यावरून अकाउंट काय बनवणार, पहिलं अकाउंट बनेल ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट अँड सेकंड अकाउंट बनेल गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. हे याचं दुसरं अकाउंट बनणार आहे राईट. या बदल्यात गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पलच्या बदल्यात तुम्ही सेल्स अकाउंट सुद्धा म्हणू शकता, कारण सेल्सच्या वेळेस गुड्स आपल्या जातच असतात. तसाच जर विचार केला तर इथे सुद्धा आपल्या बिझनेस मधून गुड्स जात आहे, म्हणून याला आपण सेल्स अकाउंट सुद्धा म्हणू शकतो. यावरून आपण आता जर्नल एंट्री कशी बनवणार आहे ते व्यवस्थित बघा. सगळ्यात अगोदर 15 मे मी डेट घेतली. डेबिटला काय म्हणणार ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिटेड टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल अकाउंट. ओके, हे असेल अकाउंट. कितीच्या गुड्स डिस्ट्रीब्यूट करतोय आपण ₹5,000. देन शो करा बोथ साइडला 5,000 राईट. देन शेवटी याचं नरेशन लिहा. नरेशन खूप सिंपल असेल तर आपण म्हणणार बिंग गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज पर फ्री सॅम्पल. ओके. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन व्यवस्थित बघा. 22 मे चं पेड फॉर कमिशन ₹5,000 टू आनंद. कोणत्या व्यक्तीला दिलेलं आहे त्याचं नाव दिलेलं आहे, तर आपण त्या व्यक्तीचं नाव पण शो करू शकतो. बट सिंपल पेड करतोय, पेड करणं म्हणजे आपला एक एक्सपेंडिचर आहे, म्हणून पहिला आस्पेक्ट बनेल कमिशन इज अन एक्सपेंडिचर. देन सेकंड आस्पेक्ट कमिशन पेड करतोय आपल्याजवळून कॅश जाणार आहे, तर सेकंड आस्पेक्ट असेल कॅश गोज आउट. हे असेल याचे दोन आस्पेक्ट. आस्पेक्ट वरून अकाउंट बनवणार. पहिला अकाउंट बनणार कमिशन पेड अकाउंट, सेकंड अकाउंट बनणार कॅश अकाउंट. येते लक्षात. एंट्री मध्ये फिट करू, व्यवस्थित लक्ष द्या. डेट सगळ्यात अगोदर शो करा 22. डेबिट साइडला येणार कमिशन पेड अकाउंट डेबिटेड टू कॅश अकाउंट ₹5,000 अँड 5,000. नरेशन याचं आपल्याला लिहायचं आहे बिंग पेड फॉर कमिशन. हे असेल याचं नरेशन. ओके. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. हा क्वेश्चनच खूप महत्वाचा आहे, म्हणून तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या बाळांनो. बघा 24 मे चं रिसिव्ड ₹28,000 फ्रॉम उर्मिला इन फुल सेटलमेंट. इन फुल सेटलमेंट हे शब्द थोडासा हायलाइट करून घ्या. ऑफ अकाउंट बाय डेबिट कार्ड. बघा काय होत आहे, उर्मिलाकडून आपल्याला ₹28,000 मिळत आहे थ्रू डेबिट कार्ड, म्हणजे आपण म्हणणार बँकेतून राईट. पेमेंट ती बँकेतून करत आहे. आता बघा सगळ्यात पहिले आपल्याला एकदा चेक करावं लागेल का उर्मिला आपल्याला पैसे का देत आहे. उर्मिलाकडे आपले काहीतरी पैसे बाकी असेल, याचा अर्थ असा होईल उर्मिलाकडे किती पैसे बाकी होते. तर एंट्री आपण जी 9 मे ची एंट्री केली त्यामध्ये बघा ₹28,500 उर्मिलाच्या अकाउंट समोर दाखवत आहे. म्हणजे याचा अर्थ उर्मिलाकडे ₹28,500 बाकी होते. त्यापैकी ते आपल्याला किती देत आहे, फक्त 28,000.
आणि तिचं अकाउंट ते फुल सेटल करत आहे म्हणजे नील करत आहे. तर मग 500 रुपये ते आपल्याला कमी देत आहे. बरोबर, 28,500 पैकी फक्त 28,000 म्हणजे 28,000 ते आपल्याला देत आहे. मग हे 500 रुपयाचा जो डिफरन्स आहे तो आपल्यासाठी काय असेल, ते तर आपल्याला कमी मिळत आहे म्हणून तो एक लॉस असेल किंवा आपण त्याला म्हणणार तो एक डिस्काउंट असेल. हा डिस्काउंट कोणता असेल? कॅश डिस्काउंट. तुम्हाला आठवत असेल का डिस्काउंटचे मी तुम्हाला 2 टाइप समजून सांगितले होत्या थेरॉटिकल पार्टमध्ये. नंबर 1 ट्रेड डिस्काउंट आणि नंबर 2 कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंटच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी त्याला एंट्रीमध्ये शो करायची गरज नाही आणि कॅश डिस्काउंट नेहमी एंट्रीमध्ये शो केला जातो. राईट. आता बघा क्लासिफिकेशन करून घेऊ. तर पहिला आस्पेक्ट काय बनेल? बँक्स कम्स इन, कारण बँकेत पैसे येणार आहे म्हणून म्हणणार बँक्स कम्स इन. देन सेकंड काय असेल तर कॅश डिस्काउंट इज अन एक्सपेंडिचर, बिकॉज नॉमिनल अकाउंटच्या रूल नुसार कोणताही एक्सपेंडिचर असेल तो डेबिट साईडला शो करतो म्हणून मी याला पहिल्या आस्पेक्ट मध्ये ठेवत आहे. राईट. आणि थर्ड आस्पेक्ट असेल उर्मिला इज द गिव्हर, बिकॉज पैसे कोण देणार आहे? उर्मिला. हे झाले याचे 3 आस्पेक्ट. त्यावरून आपण आता अकाउंट बनवणार आहे. तर बघा पहिला अकाउंट बनेल बँक अकाउंट, देन सेकंड अकाउंट बनणार आहे कॅश डिस्काउंट अकाउंट आणि थर्ड अकाउंट बनेल उर्मिला अकाउंट. एंट्री मध्ये कसं फिट होईल बघा. डेट 24 मे, बँक अकाउंट डेबिटेड, त्यानंतर कॅश डिस्काउंट अकाउंट डेबिटेड टू उर्मिला अकाउंट. आता व्हॅल्यू लिहून घेऊ. बँकेत बघा किती येणार आहे पैसे? फक्त 28,000, कारण तिच्याकडून 28,000च रिसिव्ह झाले. कॅश डिस्काउंट किती दिला? 500 रुपयाचा. इतके रुपये आपल्याला कमी मिळाले. टोटल उर्मिलाकडे होते किती म्हणजे याचा अर्थ 28,500. या असेल बाळांनो याची एंट्री. ओके. देन एंट्री झाली. आता आपण याचं नरेशन लिहिणार आहे. नरेशन काय येणार आहे तर कॅश रिसिव्ड फ्रॉम उर्मिला अँड ऑल्सो आपण त्यामध्ये मेन्शन करू शकतो तिला आपण काय दिला? कॅश डिस्काउंट. तर कॅश डिस्काउंट अलाउड. राईट. हे तुम्ही प्रॉपर एंट्री नरेशन जे आहे ते तुम्ही मेन्शन करू शकता. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा. सेकंड लास्ट ट्रान्झॅक्शन आहे पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट ₹9,000. तर हे ट्रान्झॅक्शन सिंपल आहे. क्लासिफिकेशन करू. पहिला आस्पेक्ट बनणार आहे ऍडव्हर्टाइजमेंट इज अन एक्सपेंडिचर अँड सेकंड आस्पेक्ट बनणार आहे कॅश गोज आउट. त्यावरून 2 अकाउंट बनवणार. पहिला अकाउंट येणार आहे ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट, सेकंड अकाउंट बनणार आहे कॅश अकाउंट. एंट्रीत कसं येईल तर डेबिट साईडला बघा आपला येणार आहे ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट. डेट असेल 29 मे, ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिटेड टू कॅश अकाउंट 9,000 and 9,000. देन याचं नरेशन लिहायचं आहे. नरेशन काय येणार आहे बाळांनो तर पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट असं याचं तुम्ही नरेशन लिहू शकता. शेवटचं ट्रान्झॅक्शन आपलं राहिलेलं आहे. शेवटचं ट्रान्झॅक्शन महत्वाचं पण आहे. यामध्ये जीएसटी ची वर्किंग नोट पण करायची आहे आणि इथे थोडीशी जागेची अडचण आहे म्हणून तुम्ही एकदा या सोल्युशनचं स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर आपण कंटिन्यू करू. ओके. शेवटचं ट्रान्झॅक्शन आहे 30 मेचं. परचेस लॅपटॉप ₹20,000 ऍट द रेट 28% जीएसटी अँड अमाऊंट पेड बाय NEFT. NEFT हे बँकेत एक मेथड असेल. आपल्याला बँकेतून पेमेंट करायला हे एक ऑप्शन असतं म्हणून आपण इथे युज करणार बँक. आता बघा सगळ्यात अगोदर आपल्याला 28% जी जीएसटी आहे तर हा जीएसटी बघा परचेस करतायस आपल्यावरती लागणार आहे म्हणून तो असेल आपल्यासाठी इनपुट जीएसटी. राईट. आता जीएसटी चे 2 टाईप असेल. टोटल जीएसटीचा रेट किती आहे 28%. त्यापैकी 14% असेल इनपुट सीजीएसटी अँड 14% असेल इनपुट एसजीएसटी. म्हणजे टोटल आपल्याला 28% लागत आहे बट सेंट्रल जीएसटी लागत आहे 14% 14% आणि स्टेटचा जीएसटी लागत आहे 14%. राईट. आता वर्किंग नोट मध्ये आपण एकदा कॅल्क्युलेशन व्यवस्थित समजून घेऊ. परचेस लॅपटॉप म्हणजे लॅपटॉप परचेस करतोय म्हणून म्हणणार आपण लॅपटॉप ची प्राइस किती आहे 20,000. वर्किंग नोट मध्ये व्यवस्थित बघा लॅपटॉपची प्राइस किती आहे 20,000. त्यामध्ये आपण ऍड करणार इनपुट सीजीएसटी 14%. किती पर्सेंट 14%. आता याचं कॅल्क्युलेशन कसं होईल तर 20,000 into 14 upon 100
असं याचं कॅल्क्युलेशन असेल. 20,000वरती 14% म्हणजे किती येणार आहे? 14 दुणे 28, 2,800 हे असेल 14%. राईट. त्यामध्ये पुन्हा ऍड करणार आपण इनपुट SGST 14%. सेम कॅल्क्युलेशन करावं लागेल. 20,000 इंटू 14/100 म्हणजे कॅल्क्युलेशन केल्यानंतर व्हॅल्यू मिळणार आहे 2,800. राईट. याची टोटल करणार आहे. टोटल किती मिळणार? 25,600 इतकं आपल्याला पेमेंट करावं लागेल. आपण म्हणणार पेमेंट असं जरी म्हटलं तरी चालेल. इतकं आपल्याकडून कॅश जाणार आहे. कॅश कुठून जाणार आहे? बँकेतून. आता याचं आपण क्लासिफिकेशन करून घेऊ. व्यवस्थित बघा. हा जो जीएसटी आपल्याला लागत आहे तर हा आपल्यासाठी एक एक्सपेंडिचर असेल. राईट. एक्सपेंडिचर का असेल? कारण तितकी व्हॅल्यू आपण जास्त पेड करणार आहे फॉर परचेसच्या वेळेस. जेव्हा परचेस होणार आहे त्यावेळेस आपण जीएसटी ची सुद्धा व्हॅल्यू तिथे देणार आहे, म्हणून तो आपला एक एक्सपेंडिचर असेल. क्लासिफिकेशन करून घेऊ तर म्हणणार लॅपटॉप इज अन एक्सपेंडिचर, देन इनपुट सीजीएसटी इज अन एक्सपेंडिचर, इनपुट एसजीएसटी इज अन एक्सपेंडिचर अँड लास्ट आस्पेक्ट असेल तर बँक्स गोज आउट बिकॉज पैसे जाणार आहे बँकेतून. या सगळ्या आस्पेक्टवरून आपण अकाउंट बनवणार. पहिलं अकाउंट बनेल लॅपटॉप अकाउंट, त्यानंतर दुसरा अकाउंट बनणार आहे इनपुट सीजीएसटी अकाउंट, तिसरा अकाउंट बनणार आहे इनपुट एसजीएसटी अकाउंट आणि चौथा अकाउंट बनेल बँक अकाउंट. एंट्री मध्ये कसं फिट करायचं बघा. यापूर्वीच्या एंट्री तुम्ही आय होप त्याचा स्क्रीनशॉट काढला असेल किंवा लिहून घेतला असेल. शेवटची एंट्री मी ते दाखवत आहे. डेट असेल 30 मे. लॅपटॉप अकाउंट डेबिटेड इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिटेड इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिटेड टू बँक अकाउंट. याची ही अशी प्रॉपर एंट्री होईल. देन व्हॅल्यूज घेणार आहे. लॅपटॉपची प्राइस होती 20,000, इनपुट जीएसटी मिळालं 2,800, ऑल्सो एसजीएसटी सुद्धा 2,800. टोटल पेमेंट जाणार आहे 25,600. हे असेल आपलं एंट्री. देण्याचं नरेशन तुम्हाला लिहायचं आहे. नरेशन काय लिहिणार तर परचेस लॅपटॉप @28% जीएसटी अँड अमाऊंट पेड बाय NEFT असं याचं प्रॉपर नरेशन असेल. ओके. वर्किंग नोटचं व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहून घेऊ शकता. ओके. तर बाळांनो आजच्यासाठी एवढंच. लवकरच आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊन येणार आहे, पण तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर असं रेग्युलर येत राहा. नवीन जर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू व्हेरी मच.